नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर 17 फॅकल्टी इंडिकेशन प्रोग्रामी 2026 UGC आणि MMTTC यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15/6/2026 ते दिनांक 13/7/2026 फॅकल्टी इंडिकेशन प्रोग्रामीच्या बुक रिव्ह्यू सादरीकरणामध्ये मी डॉक्टर रामदास इंदुबाई भीमा गांगुर्डे, रोल नंबर 18, राज्यशास्त्र विभाग प्रमुख श्री वसंतराव फराटे पाटील, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मांडवगण फराटा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथून आपले सर्वांचे स्वागत करतो आणि बुक रिव्ह्यूसाठी मी जे पुस्तकाचे समीक्षण केलेले आहे त्या पुस्तकाचे नाव आहे आदर्श नागरिकत्व, गुड सिटिझनशिप. या गुड सिटिझनशिप अर्थात आदर्श नागरिकत्व या पुस्तकाच्या लेखिका आहेत डॉक्टर दीपिका R.G. यांच्या पुस्तकाचे मी समीक्षण केले असता भारतातील नवयुवक युवती, नागरिक व्यक्ती, राष्ट्रीय आदर्श आणि उत्तम चांगले नागरिक गुण तत्व आणि त्याची जाणीव जागृती घडवून आणण्यासाठीचं ज्ञान अभ्यास या आदर्श नागरिकत्व पुस्तकामध्ये त्यांनी मांडणी केलेली आहे. अर्थातच भारतातील वेगवेगळ्या विद्यापीठ आणि शाळा, कॉलेज, शिक्षण संस्थांच्या मध्ये शिकत असणाऱ्या नवयुवक युवतींना तसेच स्पर्धा परीक्षा करत असणाऱ्या भावी पिढीतील सुजाण अधिकारी, नोकरवर्ग यांच्या सुजाण सभ्य, चांगल्या उत्तम व्यक्ती, नागरिक हा आदर्श नागरिकत्व चे गुण निर्माण करणाऱ्या या मूल्य आणि तत्व, संस्कृती, सामाजिक सर्जनशीलता, मूलभूत हक्काबरोबर कर्तव्याची जाणीव, उत्तम निर्णय धोरण, राष्ट्राच्या सक्षम आणि विकासासाठीची प्रेरणा देणारा आणि त्या दृष्टीने उत्तम नागरिक निर्मितीसाठी या पुस्तकातील ज्ञान आणि अभ्यास हा पूरक ठरणार आहे. आणि म्हणून लेखकाने केलेल्या मांडणीच्या आदर्श नागरिकत्व ही पुस्तक भावी पिढीतील सुजाण आणि चांगले नागरिक तयार करण्यासाठी किंवा निर्माण होण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या पुस्तकाचा उद्देश हेतू मध्ये पहिला जो हेतू आहे तो पुस्तक लेखन उद्देशाची मांडणी लेखकांनी उत्तम राष्ट्र समाज निर्मितीसाठी चांगल्या नागरिकाच्या जबाबदाऱ्या सहकार्याची कृती यासाठी निर्माण करून दिलेला अभ्यास करायचा आहे. 2. राष्ट्र उभारणी, आर्थिक विकास, विज्ञान तंत्रज्ञान, उत्तम निर्णय धोरण, जागृती, सुजाण व्यक्तीचे गुण तत्व, सभ्यता निर्माण होण्यासाठीच्या दृष्टीने हे पुस्तक उपयुक्त वाटते. आणि तिसरं उद्दिष्ट म्हणजे भारताच्या सक्षम आर्थिक व्यवस्था, सामाजिक, कृषी, सांस्कृतिक विकासात काय आव्हाने आहे आणि ही आव्हाने पेलणारे सकारात्मक सक्षमीकरण असं नागरिकत्व या तरुण युवतीला प्रेरणा नक्कीच देणारं ठरणार आहे. या पुस्तकाच्या परिणामामध्ये किंवा गृहीतकामध्ये आदर्श नागरिकत्व हे या उद्देशाने मांडणी करण्यात आलेलं दिसतं की समाजात न्याय, लोकशाही मूल्ये, विज्ञान तंत्रज्ञान, विज्ञान दृष्टिकोन, ज्ञान विकास, नवयुवक युवती मध्ये सकारात्मक ऊर्जा, जागृती, आदर्श नागरिक राष्ट्राला योग्य दिशा देऊन आर्थिक भक्कम सुरक्षितता देण्यासाठी उदयोन्मुख भारताच्या प्रक्रियेमध्ये
सभ्य नागरिकाची भूमिका बजावण्यासारखी वाटते आहे आणि म्हणून महत्त्वपूर्ण असा अभ्यास संशोधन लेखकांनी या पुस्तकात मांडला आहे. पुस्तक मांडणीसाठी लेखनासाठी लेखकांनी सर्वेक्षण वर्णनात्मक अभ्यास पद्धतीचा उपयोग करून संपूर्ण पुस्तकामध्ये आदर्श नागरिकत्व हे एक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि सामाजिक आदर्श संशोधन अभ्यास मांडण्याचा प्रयत्न उत्तम केलेला आहे. या पुस्तकासाठीची जी साधने या लेखकांनी मांडलेली आहे ती या ठिकाणी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय उत्तम नागरिकाची गुण सर्वेक्षण करून तक्ते आकडेवारीची माहिती, राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक संशोधन, शिक्षण संशोधनाच्या संदर्भाची मांडणी म्हणून तंत्र व साधनांचा उपयोग केलेला दिसतो आहे. नमुना निवड म्हणून या पुस्तकामध्ये समग्र नमुना निवड पद्धतीचा उपयोग करून आदर्श नागरिकत्व हे पुस्तक तयार केलेले दिसते आहे. या पुस्तकाचा आशय आणि विषयाची जी मुद्दे आहेत त्यामध्ये समीक्षा करताना मला प्रामुख्याने हे नमूद करावंसं वाटतं की सार्वभौम नागरिकाचा जो जागतिक इतिहास, त्याचा विकास, राजकीय सहभाग आणि जबाबदार नागरिकत्व, त्याची गुण वैशिष्ट्ये आणि त्याची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पद्धतीने तुलनात्मक मांडणी, सक्रिय नागरिकाच्या गुणांचा, जबाबदारीचा, कर्तव्याचा, राष्ट्राच्या सक्षम आणि विकासामधील वाटा आणि सहभाग, सक्रियता या ठिकाणी या मुद्द्यामध्ये मांडलेली आहे. त्यामध्ये लोकशाही जीवनशैलीचाही या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. या पुस्तकाची रचना करताना लेखकांनी लोकशाही मूल्ये, सामाजिक न्याय, सामाजिक जबाबदारी, राष्ट्रीय जबाबदारी या भावी आणि वर्तमान पिढीतील युवा युवतीची यामध्ये गुणतत्व विचार निर्मितीला पोषक ठरतील असे मला वाटते. आणि या पुस्तकाच्या रचनेतील आदर्श नागरिकत्व या पुस्तकाच्या मांडणीतील मूल्य आणि आदर्श म्हटली तर लोकशाही, समता, लिंग समानता, समाजवाद, राष्ट्रप्रेरणा देणारी अशी मला आढळून आलेली आहे. प्रकरणाचा आराखडा या ठिकाणी लेखकांनी मांडताना सार्वभौम नागरिक, जागतिक इतिहास, विकास, राजकीय सहभाग, जबाबदार नागरिकत्व, नागरिक संकल्पना, नागरिकाच्या जबाबदाऱ्या, मूलभूत कर्तव्ये, नागरिकाचा कायदा, सक्रिय नागरिक, त्याचे उद्देश, परिणाम या सर्वांचा नमुना निवड, निष्कर्ष आणि शेवटी संदर्भ अशा पद्धतीची प्रकरण रचना किंवा आराखडाही मला समीक्षा करताना आढळला आहे. आणि म्हणून मी या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की आदर्श नागरिकत्व या पुस्तकात लेखिका दीपिका आरजी यांनी उत्तम राष्ट्र समाज निर्मितीसाठी चांगल्या नागरिकाच्या जबाबदाऱ्या, जागृत भावना, उदार दृष्टिकोन, राष्ट्राचा आर्थिक विकास, विज्ञान तंत्रज्ञान आणि उत्तम निर्णय धोरण संदर्भातील सभ्य, जागृत व्यक्तीमधील गुण, तत्व आणि सभ्यता, राष्ट्रीय संस्कृती, आर्थिक सक्षमता, सामाजिक परिवर्तनाची आव्हाने पेलू शकतील, सकारात्मक राष्ट्रीय जबाबदारी, सामाजिक बदल निर्माण करण्यायोग्य असे सभ्य, उदार दृष्टिकोनातील नागरिकत्व राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये नक्कीच सक्रिय बनतील आणि तशी प्रेरणा मिळू शकेल अशा निष्कर्षापर्यंत मी या ठिकाणी पोहोचलेलो आहे. विशेषतः या पुस्तकाचं लेखन आणि मुखपृष्ठही उत्तम लेखिकाने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी मला आपण ऐकलं, आपल्या सर्वांना मी
धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद.